नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरीची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत। म्हाडाच्या मुंबईच्या लॉटरीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद सुद्धा मिळतो। काही दिवस अगोदरच म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी येणार होती, पण ही लॉटरी काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीमध्ये 2023च्या अत्यल्प उत्पन्न गटासाठी ही जास्त घरे होती, पण 2024 मध्ये जी लॉटरी आली त्यामध्ये एक अत्यल्प उत्पन्न गटासाठी जी घरे होती ती खूप कमी होती, त्यामुळे खूप साऱ्या अर्जदारांची निराशा झाली। आत्तासुद्धा म्हाडाच्या मुंबई मंडळाला अत्यल्प उत्पन्न गटासाठी अजूनही घरे प्राप्त झालेली नाहीत, पण ही लॉटरी जरी पुढे ढकलण्यात आली असली तरीसुद्धा म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून काही अपडेट देण्यात आलेला आहे आणि म्हाडाच्या मुंबई मंडळाला आत्तापर्यंत एकूण 3385 सदनिका उपलब्ध झालेल्या आहेत। या सर्व सदनिका कोणत्या ठिकाणी आहेत, कोणत्या उत्पन्न गटासाठी एकूण उपलब्ध सदनिका आहेत त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती आणि इतर माहिती घेणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी म्हणजे सर्वसामान्यांसाठी ही पर्वणीच असते। या लॉटरीमध्ये सर्व उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिलेली असतात, पण गेल्या 2 वर्षापासून अत्यल्प उत्पन्न गटासाठी ही घरे कमी प्रमाणामध्ये झालेली आहेत, त्यामुळे अर्जदार हे थोडेफार कुठेतरी नाराज होत आहेत। पण यावर्षी म्हाडाच्या मुंबई मंडळाची जी लॉटरी येणार होती ती काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली, कारण या लॉटरीमध्ये जी अपेक्षित घरे होती ती म्हाडाला अजूनपर्यंत मिळालेली नाही। तो आकडा आतापर्यंत म्हाडाला गाठता आला नाही। आता म्हाडाकडून एक नवीन अपडेट देण्यात आलेला आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आता जी लॉटरी येणार आहे या लॉटरीसाठी म्हाडाला 3385 घरेही उपलब्ध झालेली आहेत। तर आता कोणत्या गटानुसार एकूण किती घरे उपलब्ध झालेली आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया। अल्प उत्पन्न गट LIG यासाठी एकूण 55 घरे, मध्यम उत्पन्न गट MIG यासाठी एकूण 1585 घरे, उच्च उत्पन्न गट HIG यासाठी 1745 घरे, अशा प्रकारे एकूण 3385 घरे ही म्हाडाला प्राप्त झालेली आहेत आणि म्हाडाचं अजूनसुद्धा नवीन घरांसाठीचं सर्वेक्षण चालू आहे। पण हे जर पाहाल तर तुम्ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी म्हणजेच EWS गटासाठी म्हाडाकडे अजून एकही सदनिका उपलब्ध झालेली नाही, पण यासाठी म्हाडाकडून प्रयत्न केले जात आहेत, सर्वेक्षण केले जात आहेत। जे प्रोजेक्ट किंवा जे प्रकल्प सध्या सुरू झालेले आहेत किंवा सध्या पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत किंवा येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षामध्ये त्याचं काम पूर्ण होणार आहे, अशा घरांचं अशा प्रकल्पांचं म्हाडाकडून सर्वेक्षण सुरू आहे आणि ही घरे EWS गटासाठी असतील किंवा इतर गटासाठी सुद्धा असतील त्यांचा यामध्ये समावेश करण्यात येईल आणि हे सर्व पूर्ण सर्वेक्षण झाल्यानंतर त्यांच्या किमती ठरल्यानंतर म्हाडाकडून ही लॉटरी काढण्यात येणार आहे। आता आपण कोणत्या ठिकाणी एकूण किती घरे उपलब्ध झालेली आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया। मागाटणे बोरिवली या ठिकाणी एकूण 128 घरे, भाबरेकर नगर कांदिवली या ठिकाणी 81 घरे, प्रतीक्षानगर सायन या ठिकाणी 264 घरे, कन्नमवार नगर विक्रोळी या ठिकाणी एकूण 1400 घरे, त्यानंतर टिळकनगर चेंबूर या ठिकाणी 111 घरे, नेहरूनगर कुर्ला या ठिकाणी 55 घरे आणि सर्वात जास्त घरे ही पत्राचाळ गोरेगाव या ठिकाणी 2398 घरे ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत किंवा ही म्हाडाला प्राप्त झालेली आहे। ही घरे म्हाडाला प्राप्त झालेली आहेत आणि येणाऱ्या लॉटरीमध्येही उपलब्ध करून देण्यात येतील। खूप सारे अर्जदार हे पत्राचाळच्या या ठिकाणी ज्यावेळेस लॉटरीची घोषणा होईल त्यावेळेसची वाट पाहत आहेत। सर्व पाहिल्यानंतर आपण कोणत्या ठिकाणी कोणत्या उत्पन्न गटासाठी एकूण किती घरे असणार आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया। ठिकाण मागोटणे बोरिवली या ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी 128 घरे हे उपलब्ध होणार आहेत। भाबरेनगर कांदिवली या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी 61 घरे आणि उच्च उत्पन्न गटासाठी 20 घरे। यानंतर प्रतीक्षानगर सायन या ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी 264 घरे असणार आहेत। कन्नमवार नगर विक्रोळी या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी 200 घरे आणि उच्च उत्पन्न गटासाठी 1200 घरे। टिळकनगर चेंबूर या ठिकाणी मध्यम आणि अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 111 घरे असणार आहेत। कुर्ला
नेहरू नगर कुर्ला पश्चिम या ठिकाणी मध्यम आणि अल्प उत्पन्न गटासाठी 55 घरे असणार आहे. अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट यासाठी एकूण किती असणार आहे याबद्दलची अजूनपणे सविस्तरपणे माहिती देण्यात आलेली नाही. तसेच पत्राचाळ गोरेगाव पश्चिम या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी 1023 घरे आणि मध्यम उत्पन्न गटासाठी 1242 घरे तर उच्च उत्पन्न गटासाठी 133 घरे या लॉटरीमध्ये म्हणजेच मुंबई मंडळाच्या येणाऱ्या लॉटरीमध्येही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा प्रकारे आतापर्यंत 3385 घरे ही म्हाडाला मुंबई मंडळाच्या लॉटरीसाठी प्राप्त झालेली आहेत. पण म्हाडाचं अजूनसुद्धा सर्वेक्षण चालू आहे आणि म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या येणाऱ्या लॉटरीमध्ये या आणखीसुद्धा घरांची भर पडणार आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.